और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण पश्चिमेतील रिंग रोडवर भरधाव वेगाने चारचाकी वाहन चालवून दुचाकी स्वाराला मागून धडक दिल्याची गंभीर घटना घडली आहे। या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून खडकपाडा पोलीस स्टेशन यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित वाहन चालकाला अटक केली आहे। अपघातातील चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 18 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 11 वाजता नवीन वडवली रोड येथे भंडारी चौकाच्या दिशेने जात असताना एका अज्ञात चारचाकी वाहनाने ॲक्टिवा दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। या धडकेत दुचाकी चालक विकास कुंभार याच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणी जखमीचे पुत्र श्रेयस कुंभार यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। अपघातानंतर संबंधित चालकाने जखमीस कोणतीही वैद्यकीय मदत न देता घटनास्थळावरून पळ काढला होता। सुरुवातीला कोणताही थेट पुरावा उपलब्ध नसतानाही सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी 48 तासात आरोपींचा शोध घेतला। त्यानुसार 23 वर्षीय मनीष सतीश मनवानी याला MH05 GD 1111 क्रमांकाच्या कारसह ताब्यात घेण्यात आलं। तपासात असं निष्पन्न झालं की रात्रीच्या वेळी 3 कार रेसिंग व स्टंटबाजी करत असताना हा अपघात घडलाय। या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर 2 वाहन चालकांविरोधातही स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले। ही कारवाई अतुल झेंडे, कल्याणजी घेटे व मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली आहे। भरधाव वेग, स्टंटबाजी व रेसिंगमुळे होणाऱ्या अपघातांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।